जिलेबी बनवणं अवघड वाटतंय का? मग ही झटपट इन्स्टंट जिलेबी एकदा ट्राय करा. ना दही ना सोडा, फक्त 15 मिनिटात तयार करा परफेक्ट इन्स्टंट जिलेबी. या 15 ऑगस्टच्या निमित्ताने किंवा श्रावणातल्या सणासुदीला नक्की तयार करून बघा. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर सुरुवात करूया. या ठिकाणी आपण एक सपाट कप एवढा मैदा घेणार आहोत. सगळं साहित्य आपण या मेजरिंग कपने मोजून घ्यायचं, त्याच्यामुळे अगदी परफेक्ट आपली जिलेबी तयार होणार आहे. ह्याच कपाने आपल्याला साखर देखील मोजायची आणि पाणी देखील मोजायचे. 1 चमचा साजूक तूप आपण वापरले. जर पातळ तूप घेत असणार ना तर 2 चमचे आपल्याला वापरायचे. हे हलकं नॉर्मल रूम टेम्परेचरचं तूप वापरते म्हणून 1 चमचा पुरेसं झालं. नॉर्मल टेम्परेचरचं आपल्याला तूप वापरायचं आहे. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी इन्स्टंट जिलेबी तयार करतोय. खूप झटपट तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. यावर्षी सणासुदीला गोडधोड खायचं असेल ना तर ही इन्स्टंट जिलेबी नक्की तयार करून बघा. खूप छान होते आणि झटपट तयार होते. अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार होते. अर्धा कप पाणी मी घेतलेलं आहे. थोडं थोडं करत आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. असं एकत्र टाकू नका, त्यामुळे गुठळी तयार होऊ शकते, म्हणून थोडं थोडं टाकायचं. म्हणजे एकूण 1 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. परफेक्ट 1 कप आपल्याला पाणी लागलेलं आहे. जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट पण नको. तुमचं लक्षात आलं असेलच. रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हवं आहे. याच्यात आपण 1.5 कप साखर टाकायची. आता साखरेच्या निम्मे आपल्याला पाणी वापरायचं आहे, म्हणजे पाऊण कप एवढं पाणी वापरायचं आहे. अगदी ह्याच मापात परफेक्ट पाणी वगैरे घेऊन तुम्ही टाकलं ना तर खूप कमी वेळेमध्ये परफेक्ट असा आपला पाक तयार होणार आहे. थोडी वेलची पूड टाकायची. थोड्याशा केशरच्या काळ्या टाकायच्या आहेत. अगदी चिमूटभर खाण्याचा रंग आपल्याला टाकायचा आहे आणि थोडासा लिंबाचा रस. लिंबाच्या रसमुळे जो पाकातली घाण असते ना ती बाहेर निघते आणि स्वच्छ पाक आपल्याला मिळतो. आता याला व्यवस्थित आपण 1 तारीपेक्षा कमी असा पाक करून घ्यायचा आहे. बघा, बऱ्यापैकी तयार होण्यात आला आहे आपला. पूर्ण 1 तारी पाक नाही करायचा आहे. 1 तारी पाकाच्या अलीकडेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. याच्यात चेक करून घेऊया. असं टाकून घ्यायचं आणि पूर्ण गार झाल्यानंतर चेक करायचं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल 1 तार होण्याच्या आधी तुटते ती, म्हणजे 1 तार व्हायच्या आत आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. असं चिकट चिकट तेलासारखा लागला पाहिजे. पटपट केलं तर 1 तार होते. 1 ताराच्या अलीकडेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, हा परफेक्ट आपला पाक तयार झाला आहे. बऱ्यापैकी 10 मिनटं झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 1 इनो सोड्याचं पॅकेट टाकायचं आहे. इनो सोड्यामध्ये कुठलेही काही सोडा, बेकिंग पावडर टाकण्याची गरज नाही. इन्स्टंट आपली जिलेबी तयार होते. 1 कप मैदा घेतला आहे ना आपण, तर 1 पॅकेट अगदी परफेक्ट येतं. एका बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे. हे छान एकजीव करून घ्यायचं. हे टाकल्यानंतर खूप हलकं होतं बघा मैदा, हलका असा छान फेटून घ्यायचं आणि मग आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरून जिलेबी बनवायची. ओके, आता मी या ठिकाणी पायपिंग बॅग वापरते. हवं तर दुधाची पिशवी वापरा किंवा कॅरी बॅग वापरा. काही वापरलं तरी चालतंय. ते बघा किती हलकं फुलकं झालेलं आहे आपलं बॅटर. छान बबल्स यायला लागले. ह्या स्टेजला आपल्याला हे याच्यात भरायचे. तर तेल छान तापलंय ना आपलं, मग ह्या स्टेजला आपल्याला ही जिलेबी पाडायची अशी गोल गोल. बघा, छान बुडबुडे यायला कमी आलेत ना, त्यावेळी आपल्याला पलटून घ्यायची. चांगले सेट झाले तोवर जी चिपकली असेल ती मोकळी करून घ्यायची.
हलका गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला तळायची. इकडे पाक आपला रेडी आहे, तो कोमट ठेवायचा. हे बघा मस्त कलर आले तिचा आता, हलका गोल्डन ब्राऊन. जर तुम्हाला कुरकुरीत हवी असेल ना तर पूर्ण लालसर तिला तळायची, गोल्डन ब्राऊन. आणि जर तुम्हाला मऊ हवी असेल ना तर थोडी हलकी तळायची. आता याला लागलीच पाकात आपण डिप करून घेऊ. बस काही सेकंदच आपल्याला पाकात ठेवायची, अगदी अर्धा मिनिट. त्यापेक्षा कमी वेळ ठेवली तरी देखील चालतं. कोमट पाक असल्यामुळे ना लगेच ही जिलेबी पाक शोषून घेते. हे बघा पाक निथळून घ्यायचा. किती सुंदर कलर आलाय बघा तिचा. तर होती ना बनवायला सोपी, ना जास्त झंझट ना जास्त अवघड मापं, अगदी झटपट आणि परफेक्ट तयार होणारी जिलेबी आज आपण पाहिलीत. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी स्मितूज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.